जेनी मार्टिन आणि या आहेत सिमॅन्टिकमध्ये सायबर सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशनच्या संचालक. त्या सांगता आहेत की आज सायबर गुन्हेगारी समाजात मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण करते आहे, वैयक्तिक, आर्थिक आणि अगदी राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीतही. गेल्या काही वर्षात कोट्यावधी क्रेडिट कार्ड नंबर चोरीला गेलेले आहेत. लाखो सामाजिक सुरक्षा क्रमांक आणि आरोग्य सेवा नोंदी धोक्यात आलेल्या आहेत. अगदी अणुकेंद्र देखील हॅक झालेली आहेत आणि मानवविरहित ड्रोन्सचं अपहरण करण्यात आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यामधल्या कमतरतांचा फायदा घेऊन करण्यात आल्या आहेत किंवा अनेक वेळा सॉफ्टवेअर वापरणाऱ्या लोकांनी घेतलेल्या अनैच्छिक निर्णयांचा फायदा घेऊन केल्या गेलेल्या आहेत. त्या पुढे सांगता आहेत की हे सायबर गुन्हे करणारे लोक एकाच स्वरूप किंवा एकाच प्रेरणेशी जुळत नाहीत. ते कोणीही असू शकतं. एखादा आंतरराष्ट्रीय दहशतवादी ते बढाया मारण्यासाठी स्पर्धा करणारा एखादा टीनेजर. आज सगळ्यात मोठ्या देशांकडे नियमित सैन्य तर आहेच, पण त्याचसोबत त्यांच्याकडे एक सुसज्ज वेल आर्म्ड सायबर आर्मी देखील आहे. खरं तर पुढचं जागतिक महायुद्ध शस्त्रांनी नाही लढलं जाणार, तर राष्ट्रीय पाणी पुरवठा, एनर्जी ग्रिड्स आणि वाहतूक व्यवस्था बंद पाडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकांनी लढलं जाईल. या आहेत परिसा आणि या आहेत गुगल सिक्युरिटी प्रिन्सेस. यांनी गुगलच्या वेगवेगळ्या उत्पादनांवर अनेक वेगवेगळ्या मार्गांनी काम केलेलं आहे, जेणेकरून गुगलचं सॉफ्टवेअर शक्य तितकं सुरक्षित राहील. या आपल्याला सायबर गुन्हे आतून कसे काम करतात हे सांगणार आहेत. यामध्ये त्या आपल्याला सॉफ्टवेअर व्हायरसेस, डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक्स आणि फिशिंग हल्ले याबद्दल सांगणार आहेत. त्या सांगता आहेत की जीवशास्त्रामध्ये विषाणू हा खोकणे, शिंकणे आणि संपर्कातून पसरणारा एक सूक्ष्मजीव आहे. विषाणू पेशींना संसर्ग करून त्यांचं अनुवांशिक साहित्य त्या पेशीमध्ये टाकून आणि त्या पेशीचा वापर प्रतिकृती तयार करण्यासाठी करतात. हे विषाणू लोकांना खूपच आजारी पाडू शकतात आणि त्याचसोबत इतर लोकांमध्ये देखील पसरू शकतात. संगणकामधला व्हायरस देखील असाच काहीशा प्रकारे काम करतो. व्हायरस हा असा एक एक्झिक्युटेबल प्रोग्राम आहे जो सहसा अनैच्छिकपणे इन्स्टॉल होतो आणि युजर आणि त्याच्या संगणकाचे नुकसान करतो. आणि हा व्हायरस स्वतःहून इतर संगणकांवर पसरणे देखील शक्य आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा व्हायरस संगणकांवर पहिल्यांदा येतोच कुठून? परिसा सांगताहेत की अटॅकरनी तुमच्या संगणकामध्ये व्हायरस टाकण्याचे अनेक मार्ग आहेत. अटॅकर्स त्या प्रोग्रामच्या हेतूबाबत फसवणूक करून तो प्रोग्राम इन्स्टॉल करण्यासाठी आमिष दाखवू शकतात. उदाहरणार्थ बरेच व्हायरसेस सिक्युरिटी अपडेट्सचं सोंग घेतात. दुसरं हे पण शक्य आहे की तुमच्या संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी कमतरता आहे. असं असेल तर हा व्हायरस परवानगीच्या आवश्यकतेशिवाय स्वतःला इन्स्टॉल करू शकतो. एकदा व्हायरस संगणकावर आला की तो तुमच्या कोणत्याही फाईल्स डिलीट करू शकतो किंवा चोरू शकतो, इतर प्रोग्राम्सवर नियंत्रण ठेवू शकतो किंवा तुमच्या संगणकावर दुरून कोणालाही नियंत्रण ठेवण्याची परवानगी देऊ शकतो. कम्प्युटर व्हायरस वापरून हॅकर्स जगभरातील कोट्यावधी संगणकांवर ताबा मिळवू शकतात आणि नंतर त्याचा वापर डिजिटल सैन्य म्हणून, ज्याला बॉटनेट म्हणतात, त्यावरून वेबसाईट्सवर हल्ला करण्यासाठी आणि त्यांना बंद पाडण्यासाठी करू शकतात. अशा हल्ल्यांना डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस असं म्हणतात. डिनायल ऑफ सर्व्हिस म्हणजे जेव्हा हॅकर्स खूप जास्त रिक्वेस्टचा भडीमार करून वेबसाईटला काम करू देत नाहीत. आपण याला डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस म्हणतो जेव्हा हा हल्ला एकाच वेळी अनेक संगणकांवरून येतो. त्या पुढे सांगता आहेत की बहुतेक वेबसाईट्स दररोज लाखो रिक्वेस्टला प्रतिसाद देण्यासाठी तयार असतात, पण जर त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या कोट्यावधी आणि अब्जावधी रिक्वेस्ट आढळल्या तर संगणक ओव्हरलोड होतात आणि प्रतिसाद देत नाहीत. जेनी सांगता आहेत की सायबर गुन्हेगारांकडून वापरली जाणारी आणखीन एक युक्ती म्हणजे मोठ्या प्रमाणात स्पॅम ईमेल्स पाठवणे, जेणेकरून लोक फसतील आणि त्यांची संवेदनशील वैयक्तिक माहिती सांगतील. यालाच फिशिंग घोटाळा किंवा फिशिंग स्कॅम म्हणतात. फिशिंग घोटाळा म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादा विश्वासार्ह ईमेल मिळाल्यासारखा वाटतो, ज्यात तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लॉग इन करण्यासाठी सांगितलं जातं, पण त्या ईमेलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही एक बनावट वेबसाईटवर जाता आणि जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्ही तुमचा पासवर्ड देऊन फसलेले असता. हॅकर्स तुमची लॉग इनची माहिती वापरून तुमच्या वास्तविक खात्यामध्ये प्रवेश करू शकतात, तुमची माहिती चोरू शकतात किंवा कदाचित तुमचे पैसेही चोरू शकतात.
सुदैवाने इंटरनेट अधिक सुरक्षित करण्यासाठी काम करणाऱ्या अनेक कंपन्या, कायदे आणि सरकारी संस्था आहेत, पण हे प्रयत्न पुरेसे नाही आहेत. जेव्हा एखादी संगणक प्रणाली हॅक होते तेव्हा सुरक्षा रचना किंवा सॉफ्टवेअरमध्ये समस्या होती असं तुम्हाला वाटतं, पण 90% वेळा प्रणाली हॅक होते तेव्हा सुरक्षा दोषांमुळे नाही, तर माणसांनी केलेल्या एक साध्या चुकीमुळे. परिसा सांगतायत की आपण सगळेजण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काही पावलं उचलू शकतो. अनेकदा तुमच्या कृती केवळ तुमच्या डेटा आणि संगणकाच्या सुरक्षेवरच परिणाम करत नाही, तर तुमच्या शाळा, कामाची जागा आणि घरामध्ये असलेल्या प्रत्येकाच्या सुरक्षेवर देखील परिणाम करतात. कोट्यावधी आणि अब्जावधी डॉलर्स धोक्यात असताना सायबर गुन्हेगार अधिक हुशार होत आहेत आणि आपल्या सगळ्यांना देखील त्यांच्यासोबत हुशार व्हायची गरज आहे.